जेवू घाला. दरिद्रीत गेली. सगळ्यात श्रेष्ठ जगाच्या पाठीवर असेल तर वारकरी. वारकरी इतका श्रेष्ठ कोणी नाही. काय देऊन जाईन वारकरी सांगता येत नाही, म्हणून वारकरी न्या. नाशिक जिल्ह्यात सारडा सारखा श्रीमंत कोण येऊ जिल्ह्यात? सारडा इतका श्रीमंत कोण आहे? पण काय सांगावं, सारडाचा परिवार मैरवणीजवळ बोर्ड लावतो. बोर्ड मी गुजरातलं फ्रान्स अमेरिकेचं नाही सांगत, नाशिक परिसरातलंच नाशिक मधलंच सांगतोय. मैरवणीजवळ बोर्ड लावतात. आलेल्या भाविकांचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. वारकऱ्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. काय तो सारडाचा शिरा. अहो शिरा खाल्यावर तो प्रसाद खाल्यावर 1.5 तास हाताचं तूप निघत नाही. माती चोळा नाही तर का नाही द्वा. काय ते वरण, ते का आपलं वरण आहे का? या महाराष्ट्रात 2 प्रकारचे वरण आहे. किती प्रकारचे वरण आहे? 2. पहिल्या क्रमांकाचं वरण सारडाचं. कोणाचं? सारडाचं. आणि दुसऱ्या नंबरचं वरण आपलं. त्या वरणाचे नाव आहे 2. कोणते नाव ते ऐका. आंधळ वरण आणि डोळस वरण. सारडाचं जे वरण आहे ना ते आंधळ वरण, आणि आपलं वरण आहे ते डोळस वरण. आंधळ वरण म्हणजे जिडं टाकलं तिथेच बसून राहत, आणि डोळस वरण म्हणजे ह्या पात्रावर वाढलं तर वाढप्या पुढे जाऊ असतो त्याच्या आधी हजर. डोळस वरण इतकं पाताळ वरण आपलं. एवढं अन्नदान करणारे नाशिक मध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला सांगतो, चंद्र सूर्य येतोपर्यंत सारडाच्या परिवाराला पिढ्यानं पिढ्या कधीच कमी पडणार नाही. एवढं वारकऱ्यांना अन्नदान केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, जेवू घालताना जीव घालून जेवू घालू नये. जेवू घालताना सगळ्यांना ऐकू येतं ना? जेवू घालताना जीव घालून जेवू घालू नाही. मुंबई सारख्या सिटीमध्ये जर खेड्यातला माणूस गेला, जातो संबंध म्हणा, मित्राबरोबर म्हणा, गेला मुंबईला, तर मुंबईची बाई खेड्यातल्या माणसाला पाहिल्या अशी करते. पहिल्यांदा आपण जर तिला विचारलं का म्हणून असं केलं, तर ती म्हणते गरमच नाही झालं. आता गरम पाहुण्याला पाहून झालं का उन्हानं? नाही, मला सांगा, पाहुणा एवढा बोळ्यान दूध पितोय का? नाही, एवढा आज्ञा नाही का? हे शहरातल्या लोकांचा समज आहे, खेड्यातली येडी. हा शहरातल्या लोकांचा काय आहे? गैरसमज आहे खेड्यातले. पण खेड्यातल्या माणूस शहरातल्या माणसाला कधी विकून येईल, कधी पैसे घेऊन निघून येईन सांगता येणार नाही. खेड्यातला कधी बी त्याला कळत नव्हतं, पण त्याला रात्र काढायची. आणि शहरातली बाई तुम्हाला सांगतो, पाहुण्याला पोटभर जेव काय. शहरातल्या बाईचं फक्त तोंडलाही चालत. शेळीवाली चर अशी बोलत शहरातली बाई. मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन पहा तुम्ही, डबा करायचा आहे, कामावर जायचे बाया त्यांना डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. हा, डबा करायचा आहे. आणि जर डबा पाहिला ना तुम्ही, उंदीर जोगायचं नाही हो. मसुबाची 2 निवड आणि बटाट्याचे 1.5 फोड. डबा करायचा आहे. शहरातली बाई जर वाढायला आली ना, वाढायला एवढीच चपाती, एवढीच अंगठ्यान दाबून धरती. इड देऊ का, पाहिजे का, ठेवू का, देऊ का, पाहिजे का, ठेवू का. आता मासारखा आगाव असलं तर मासारखं म्हणून हे ठेव, नाही तर घरात नेऊन ठेव. काही देऊ का, पाहिजे का, ठेवू का. तत्पूर चपाती तिच्यानं सुटत नाही. आणि मला सांगा, खेड्यातल्या माणसाचं खाणं एवढं सुरात आहे का? खेड्यातल्या माणसाचं खाणं एवढं सुरात आहे? एवढी जाड बाजरीची भाकर धरली का दाबली, तिचा शेंडा सुद्धा वर निघून देत नाही भाजीतून. आणि त्याच्या पुढं ममाईची चपाती जगन चपात्या ममाईच्या. अहो पोटभर जेव घालाव. खेड्यातल्याच बाई ना 50 पाहुणे एवढे ना, खेड्यातली बाई हादरत नाही.
नवरा जर म्हणला ना त्यांना दाव्याचं चालत नाही, सुटकाचं चालत नाही, माणसं आपल्या घेऊ राहिली. बाई अजिबात वाकडे तिकडे आडे वेडे घेत नाही. येऊ द्या ना 50 नाही 10 अजून वाढू द्या. आणि तिला काय किलोनं दळायचंय का? शहरातल्या बाईने 1.5 किलो दळलं, 2.5 किलो दळलं. आपलं 1.5 किलो पीठ का ठोटीला लटकून जाते. एकदा पिठाचा डबा घेतला आणि चूल पेटवली का बाई चुलीत घालायला सुद्धा लाकडं काय आले हातात ते पाहत नाही. सपाट्या असू द्या, वखरा असू द्या, आर्या असू द्या, पाठ्या असू द्या, कुरडीचा दांडा असू, टिकावाचा दांडा असू, जाळ करून मोकळी होती. धडा 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 सपा 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 भाकरी अर्धी अर्धी तो वाढा. मी आहे ना बघतो, तुम्हाला काय करायचं दिली ना वाढून भाकरी. अहो 50 माणसाला एकटी बाई भाकर पुरती. फुसफुस नाही, फुसफुस नाही, धुसधुस नाही, काहीच नाही. 50 माणसाला एकटी बाई भाकरी पुरती. नाहीच माणसं अक्कल आहे ना. खेड्यातल्या बाईक एवढी भारी अक्कल आहे, थोडी जाड भाकर धरली का जिरली. कसाही खाणारा असू द्या ना, अर्धवट वरून फक्त खाली आसाटली का फेकली. कसाही खाणारा असू द्या ना. आणि जाड धरायला तिला का छटाकवर दळून आणायची. म्हणून जेऊ घालताना कधीच जीव घालून जेऊ घालू नये. मोकळ्या मनानं जेऊ घाला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पंक्ती घ्या, दान करा, धर्म करा, तानेल्याची तहान जाणा, भुकेल्याची भूक जाणा, परमार्थाचं यथार्थ स्वरूप जाणून परमार्थ करा. बराच वेळ तुमचा घेतला, देणगीबद्दल बोललो. आणि सप्ताह कालावधीमध्ये जनजागृती करणं, समाज वाम मार्गाकडून सन्मार्गाला कसा नेता येईल, दगडातला दगड त्यात देवपण कसं आणता येईल, कुठल्या शब्दानं, कुठल्या माध्यमातून, कुठल्या विषयानं आणता येईल, असे विषय कीर्तनकारांना समाजाच्या पुढे मांडणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. म्हणून तुमचा बराच वेळ देणगीसाठी, दान धर्मासाठी घेतला, संत भोजनाच्या पंक्तीसाठी घेतला. पण कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबारायचा जो अभंग आहे त्या अभंगाकडे आपल्याला वळायचं आहे. अभंगातील पहिला शब्द आहे स्वामी. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. अभंगातील पहिला शब्द आहे स्वामी. स्वामी ह्या शब्दाचा अर्थ आहे मालक. दुसरा शब्द आहे काज. काज या शब्दाचा अर्थ आहे काम. मालकाचं काम करणार एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात. मग मालकाचं काम कोणी केलं? ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण घाया होऊन धरणीवर पडला. लक्ष्मणाचं डोकं उचलून प्रभू रामचंद्राने मांडीवर घेतलं आणि लक्ष्मणाची अवस्था पाहून राम प्रभू रडत आहेत. स्वामी काज गुरुभक्ती. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, भावासाठी भाऊ रडला फक्त रामच. आणि भाऊ होऊन गेले राम लक्ष्मणच. आता का भाऊ येतात, आता सख्खे भाऊन पक्के वैरी. आणि तुम्हाला सांगतो सख्खे भाऊ राहिले. सख्खे भाऊ जर असते, सख्खे भाऊ जर असते तर सख्या भावाला सख्या भावाना गोळ्या झाडलेच नसत्या. म्हणून आता भाऊ नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, तुमचं लक्ष आहे ना. हा, चौघ भाऊ होते. चौघचे चौघ वेगळे निघाले. सगळं सारखं वाटलं आणि फक्त आंबा एकच होता. आंबा गुणगुण गुण करते. हे ऐकू येतं ते ऐकू येतं माईक वर. या विठाला विठाला. आंबा एकच होता. तो मोठा बाकीच्या म्हणला चला, सगळं गाव आंबा आपलं घेऊन जाऊ राहिले. आपले लेकरं लोकांच्या तोंडाकडे पाहते. तिघा भावाला पुढे घातलं. आंब्याजवळ गेल्यावर मोठा काय म्हणला, मोठा आता इकडे मोठे भाऊ असतील ते कान देऊन ऐका चांगले. कशा बोलतो त्यानं आहे ना, भाऊच नाही आता त्याच्यावर बोलतोय. मोठा काय म्हणला माहिती का, काय पाहते माग चढावर. चढावर म्हणले होते तिघं तिकडं बारा 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 बारावर चढली. आता तुमचे फोटो काढायचे का, हलवा. मग ते तिघांना आंबा हलवायचा आणि यानं गोळा करायचा. हा सगळ्यात मोठा. पडायच्या बंद झाल्या म्हणे, झाल्या का म्हणे. हा, मग काय फोटो काढायचे का, उतरा खाली. उतरले खाली. खेळायला आले किडे. खुशाल माई माझ्या पाहत्या करा ना गोळा.
मोठा असतो, सगळे त्याच्या धाकात लागले गोळा करायला, झाल्या गोळा करायच्या, झाल्या उचला त्याच्या त्याच्या आता मोठ्यानं गोळा केल्या 100, 2 नंबरचा होता त्यानं गोळा केल्या 60, 3 नंबरचा होता त्यानं गोळा केल्या 40 आणि 4 नंबरचा होता त्यानं गोळा केल्या 20. ते सगळ्यात लहान होतं ना, ते मोठ्याला म्हणलं दादा मला दे ना 10-20. तो मोठा म्हणला तवा तरफडायला वर गेला आणि पाठवलं कोणा, मोठी हाय नीट बसे ए मोठे पाठवलं कोणा, मोठ्याना, आणि तवा तरफडायला वर गेला म्हणतो तोच आणि पाठवला येणार. मधले 2 हुशार होते, ते म्हणले याचीच डाळ शिजत नाही आपण गप मारा, दिले त्याला तर मग पाहू, पण याचीच शिजत नाही तर आपण काळ बसायचं गप पंचायती घरी. ज्येष्ठ्यानं उचलल्या ज्येष्ठ्याच्या साधनानं निघाले तसे देवळीच्या दत्त मंदिराच्या पाठीमाग बाजारच्या दिवशी आणले, ज्येष्ठ्याच्या साधनानं आली. बरं तू मोठा होता ना, तो म्हणला तुमची झाकच उघडीत, तुमची लई जिरवणारी. कोण म्हणायचा, मोठा. एका लाईनीला विकायला बसली. आता मोठ्याचा गंज मोठा असल्यामुळे गिराईक आलं म्हणे काय भाव काही द्या. आता मोठ्याला यायची जिरवायची ना. मोठा म्हणला रुपयाला 11. रुपयाला किती, त्याच्या का किती होत्या तुम्ही ऐका त्याने सगळे किती होत्या, 100. 11 9 किती झाले 99. 11 9 99. किती रुपये आले त्याला, 99. कारभार अख्खा यांच्या ताब्यात. किती रुपये आले, फक्त 9. कैऱ्या किती शिल्लक राहिल्या, 1. आता भाव फुटल्यावर या बाकीच्या कोण माग घेईन हो माल. दुसऱ्या 60 होत्या, 11 5 55. किती रुपये आले त्याला, 5. आणि कैऱ्या किती शिल्लक राहिल्या, 5. तिसऱ्या 40 होत्या, 11 3 किती रुपये आले, 3. आणि कैऱ्या किती शिल्लक राहिल्या, 7. सगळ्यात लहान होता त्याच्या 20च होत्या, 11 1 11. किती रुपये आले त्याला, 1. आणि शिल्लक किती राहिल्या, 9. शिल्लक किती राहिल्या कैऱ्या, 9. ज्या सगळ्यात लहान भावाला 1 रुपया आला ना, तो त्या 1 रुपया का पाच आणि रडायचो. अचानक वेगळे निघे, बाजारचा दिवस, 8 दिवसाचा बाजार, त्या रुपया का पाच आणि म्हणायचं आता वांगे नेऊ का बटाटे नेऊ, बायकोला घेऊ का पोराला घेऊ, पाय पाय जाऊ. तो जे रडायचं ना ते मोठा इकडे पाहून दाताड काढायचा. मोठा तो म्हणला अजून काहीच नाही, तुम्हाला रडायला माणूस भेटणार नाही असं करतो म्हणजे. त्याच्याकडे एकच कैरी राहिली, तो घरी नाही गेला. तो म्हणला ही कोणच नाकाला लावायची, हिचा जाळीडच करायचा. आताशी 12 वाजले 5 वाजतो बाजारी. काय सांगा ती एक कैरी घेऊनच बसला मोठा. मोठी आहे ना सगळे इड कांदेवड ऐका सांगितलं. 1:30 वाजता कैरीला गिराईक आलं. बाबा कैरी घेतली का इकायची, तो म्हणला एवढीच राहिली इकायची, मग द्यायची का काय. तो म्हणला द्यायची तर मग केवढ्याला द्यायची. ते मोठं म्हणलं गेलं गपकन बोललं. ते म्हणलं रुपयाला 1. गपकन बोलले भाऊच फुटला ना, रुपयाला 1. आता त्याला पहिले किती येईल होते, 9. हा 1 किती झाली, 10. दुसऱ्या भावाला 5 रुपये येईल होते, पण कैऱ्या शिल्लक किती होत्या, 5. 5 रुपयाला 5 इकले हे 5 किती झाली, 10. तिसऱ्या भावाला 3 रुपये येईल होते, पण शिल्लक 7 कैऱ्या होत्या ना. 7 रुपयाला 7 इकले हे 3 रुपये किती झाले, 10. आणि जे रुपया का पाहून रडत होत त्याच्याकडे 9 कैऱ्या शिल्लक होत्या. 9 रुपयाला 9 इकल्या आणि पहिला 1 रुपया किती झाली. कोणाची जिरवली, कोणीच कोणाची जिरीत नाही. जास्तच प्रारब्ध त्याच्या बरोबर आहे. तेव्हा भावाला कधीच खेटू नये. विठ्ठला विठ्ठला. म्हणून रक्ताचे नाते जपा. भावाची ओळख ठेवा, बहिणी भाषेची ओळख ठेवा, वडीलधाऱ्यांचा मान राखा, साधू संतांची सेवा करा बस. आणि हे शिकायचं असेल तर रामाकडे शिका. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा गुरु नाही, रामासारखा शिष्य नाही, रामासारखा बंधू नाही.
अरे रामासारखा देव नाही. कशाची उपमा रामाला दिली तरी कमीच ठरेल एवढे मोठे राम लक्ष्मणासाठी रडतायत. स्वामी काज गुरुभक्ती, आता काय करू, आता काय करू. लक्ष्मण आता मरणार. तितक्यात तिथे वैद्यराज आले आणि वैद्यराजांनी रामाला सांगितलं, रामा रडू नकोस, लक्ष्मण वाचेल. पण आत्ताच्या आत्ता जर द्रोणागिरी पर्वतावरून वल्ली आणली आणि तीही वल्ली दिवस उगायच्या आत आणली तर लक्ष्मण वाचेल. मग कोण जातं असं म्हटल्यावर सर्वांनी माना खाली घातल्या. सर्वांनी माना खाली घातल्या. तुमचं लक्ष आहे ना? हा, सर्वांनी काय केलं? माना खाली घातल्या आणि फक्त एकट्यानेच बोट वर केलं. हनुमंतराय म्हणले मी जातो. स्वामी काज गुरुभक्ती. हनुमंतरायनं उड्डाण केलं, वायुयोगाने निघाले द्रोणागिरी पर्वतावर. हो, रात्रीचे 10, 11, 12, 1, 2, 3 वाजले. तिसरा प्रहर चालू झाला. हाताला वल्ली काय लागेना. आता काय करावं? माझ्याच्यानं माझ्या मालकाचं काम होत नसेल तर माझ्या शिष्यपणाला झिरो किंमत आहे. तळपायाच्या मस्तकाला गेली आणि हनुमंतरायनं मालकाच्या कामासाठी काय केलं? डायरेक्ट द्रोणागिरी पर्वत उचलला. ए द्रोणागिरी तो आलेला, द्रोणागिरी तो आलेला, द्रोणागिरी तो आलेला, द्रोणागिरी तो आलेला. ए लक्ष्मण वाचला. डायरेक्ट द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. वैद्यराजा पुढे ठेवला. वैद्यराजाने वल्ली शोधून लक्ष्मणाला दिली आणि लक्ष्मणाला वाचवलं. स्वामी काज गुरुभक्ती. हो, म्हणून मालकाचं काम करा. जाऊ द्या, हे आपल्यालाच माहिती. फक्त बाकी त्याला काय माहिती. ही फुकट मन नाही करता बेजन कद. आता प्रमाण चुकून नाही चुकलं. कोणाचं चुकलंय? आपल्याच माणसं. तुमच्या लक्षात आलं, माझ्या नाही आलं का? पण कुठं असत्या झाकली मूळ. विठ्ठल विठ्ठल स्वामी काज गुरुभक्ती. मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ जेव्हा जेव्हा भिक्षा आणली असेल तेव्हा तेव्हा गोरक्षनाथानं ती मच्छिंद्रनाथाकडे द्यावं. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, रामायणामध्ये नंबर आला हनुमंतरायाचा आणि नवनाथांमध्ये नंबर आला गोरक्षनाथाचा. आजही तुम्ही नवनाथ ग्रंथ उचका. नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या पानावर, नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या पानावर पहिला श्लोक आणि श्लोकाला सुरुवातच गोरक्षनाथाने झाली. श्लोकाला सुरुवात गोरक्षनाथ या नावाने झाली. वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ उचका. तो श्लोक सांगतो तुमच्या पुढे, ऐका कसा आहे. गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष आडवंगी कानिपा मच्छिंदराध्या चौरंगी रेवान कुंभ त्रिसज्ञा भूम्यं बभुवर्णो वनात सिद्ध. असे असणारे गोरक्षनाथ जेव्हा जेव्हा भिक्षा आणली तेव्हा मच्छिंद्रनाथाला द्यावं. कर्मधर्म संयोगाना एके दिवशी त्या जोडीमध्ये मुगाच्या डाळीचा वडा आला. मच्छिंद्रनाथाला खूप आवडला. स्वामी काज गुरुभक्ती. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, बाळ गोरक्षनाथ असा वडा पुन्हा. गोरक्षनाथ गुरुसाठी वडा आणायला निघाले. मागती एक छगन चौगुलेने कॅसेट काढली होती. पण सर्व देवांच्या कॅसेट सुंदर. शिवशंकर गोसावी झाला, गर्जना केली. भिक्षा घेवार माझी माई दे, भिक्षा घेवार माझी माई दे.
बाहेर आली. काय रे बाबा? बाई, तुमच्या आजचा वडा आमच्या गुरूंना खूप आवडला, असा वडा पुन्हा द्या. बाई म्हटली, गुरुसाठी? एवढी तुझी गुरुवर श्रद्धा आणि असेल तुझी गुरुवर श्रद्धा तर दे तुझा डोळा काढून. गोरक्षनाथाने मागचा पुढचा विचार न करता डोळ्यात बोट घातलं आणि बुबुळच काढून डायरेक्ट बाईच्या हातात दिली. पण गुरुसाठी वडा आणला. स्वामी काज गुरु भक्ती, गुरु असा असावा. पुढे पितृवचन सेवापती, बापाचं वचन पाळणारा एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात. मग बापाचं वचन कोणी पाळलं? परशुरामाने. परशुरामाच्या वडिलांचं नाव जमदग्नी. जमदग्नीने परशुरामाला सांगितलं, परशुराम तुझ्या मातेचं शिर उडव. परशुरामाने मागचा पुढचा विचार न करता रेणुकीचं शिर उडवलंय. पितृवचन. उदाहरण क्रमांक 2. दशरथ राजाच्या वचनासाठी अयोध्याधीश प्रभू रामचंद्राने वचन पाळलं. 14 वर्ष वनवास भोगला. पितृवचन. आणि तो काळ त्या पिढ्या चांगल्या होत्या जुन्या, बर का बाबा. तुमचे दिवस लय गोड गेले. आता तुमच्या पिढीत खरोखर वचन पाळीत होते. पोऱ्या बापाच्या समोर कधी तंबाखू खात नव्हता, बिडी पेत नव्हता, व्यसन करीत नव्हता. एवढंच नाही, बापाला जर पोऱ्यानं मंदिराकडे पाहिलं तर पोऱ्यात दुसऱ्या गल्लीनं घर गाठीत होता. एवढी मर्यादा होती. आता कोणी कोणाची मर्यादा पाळीत नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला सांगतो, मर्यादा पाळायला बाप आहे त्या लायकीचा लागतो. बाप एक परीचा आणि पोऱ्या शिटाव बंदरीचा. काला कोण कोणाची मर्यादा पाळी? बापाना बापाच्या पायरीन राहावं, पोरांना पोराच्या पायरीन जर राहिलं तर बापले तुम्हाला सांगतो, कधी तुम्हाला सांगतो, पोऱ्या बापाच्या धाकातच राहील. रस्त्याच्या कडाला जो संडासला बसलाय, रोडच्या कडाला बसू तर नाहीच पण बसला, रोडच्या कडेला बसला, बसू नाही पण बसला, तुमचं लक्ष आहे ना? मग बसणारा असं खाली पाव. आता का ते बी मी शिकवायचं कसं पाहिलं पाहिजे त्यांना खाली. आणि रस्त्यानं जाणारा ना त्याला पास होईपर्यंत तिकडं पावा. म्हणजे प्रवास करणाऱ्यानं त्याच्या पायरीनं जावा, बसणाऱ्यानं त्याच्या पायरीनं बसावा. यावर लक्षात येतो तुमच्या? बसणारा जर चालणाऱ्याकडे जर पाहून असं करायला लागलो, पाहणारा दगड नाही आणायचा. जस्त्याना जस्त्याच्या पायरीनं वागावा. बापानं बापाच्या पायरीनं आणि पोऱ्यानं पोऱ्याच्या पायरीनं वागलं पाहिजे. 100% पोरं बापाचं वचन पाळती. बाप जर पोऱ्याला म्हणला, बाळ्या एवढी बिडी पेटून आण, म्हणला, म्हणूच नाही पण म्हणलाच आणि दिली पोराकडे, मला सांगा, देऊच नाही पण दिली, तो पोऱ्या सोयीनं पेटून आणणार आहे का? तो 1-2 गिअर मागं पुढे टाकून पाहणारच ना. पिकअप किती येते काय. आता याचा नवीन दम म्हणलं, हा साधी रेस करीत असेल का? यानं पेटवले तिकडे 2-3 झटके आणले, 2-3 झटके आणून बापाच्या हातात आणून दिली. आता कमी झाली, बापाला कळाली, कामून कमी झाली हेही कळालं. मग गप मारायचं ना, काल विचारायचं काही काम आहे का? तो बाप त्या पोऱ्याला म्हणला, बाळ्या बिडी कमी कामून झाली. आता मला सांगा, पोऱ्या कोणाचं आहे? याचाच आहे ना. हा म्हणला, पप्पा बिडी दिवा धरली गापकन पेटली. मग तरी गप्रावण बापाना. बाप म्हणतो, गापकन पेटली ते जाऊ दे, पण मागून वल्ली कामून झाली. नाही विचारावं का बापाना? मग पोऱ्या कोणाचा आहे? याचाच आहे. तो पोऱ्या म्हणला, पप्पा बिडी दिवा धरली घाबरली मुतली. मला सांगा, आशे बाप आशे पोरं असले कधी वचन पाळतील हो, कधी मर्यादा पाळतील. म्हणून मुलगा कसा असावा? आईसा पुत्र देई गुंडा, आईसा पुत्र देई गुंडा, Hey!
असावा भक्त पुंडलिकासारखा, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा, शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा, भरतासारखा मुलगा असावा, श्रावण बाळासारखा मुलगा असावा, रामासारखा। ऐसा पुत्र देई गुंडा, हे भक्तीतले गुंडे, हे कशातले गुंडे? भक्त पुंडलिक राय गुंडा आहे, पण भक्तीतला गुंडा। अशो बंदूक घेऊन, पिस्तूल घेऊन फोकसून टाकीन, कापून टाकीन, चिरून टाकीन, फेकून देईन, ते गुंडे नाही, ते गुंडे नाही, भाईगिरीतले नाही, असे असावा। धर्माचं रक्षण करणारे, धर्मासाठी लढणारे। हो, म्हणून सज्जना हो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, मुलगा असा असावा, बाप कसा असावा? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा। असे 100% जसे त्याच्या पायरीनं राहते आणि 100% मुलं बापाचं वचन पाळतील। म्हणून पितृवचन चौथा शब्द आहे सेवापती। पतीची सेवा करणारी बाई एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात। आता बाईनं नवऱ्याची सेवा करावी इथपर्यंत बरोबर आहे, पण नवरा त्या लायकीचा असावा। नवरा सुद्धा सेवा करण्याचा कसा असावा? तो जर रोज लेझिम खेळत येणार असला मग कशी काय सेवा करायची सांगा ना? आखा रस्ता त्याच्याच बापाचा, काय सेवा करायची? खाली डोकं ठेवायचं टाइम काही या बाजूला पाय जात्या, पाया पडायचं टाइम इकडून पाया पडायला जावं तर पाय इकडे जात्या, कशी काय सेवा करायची? आता हे मार्गशीर्ष गुरुवार काल पोहून चालू झाली, काय बाय निर्मळ अंतकरणानं, शुद्ध अंतकरणानं, श्रद्धेनं, भावनेनं अख्खा दिवस उपाशी राहते हो। 2-2 बोरं, 4-4 बोरं, एखादं केळ मिळालं ते मिळालं, ज्याच्या काय ऐपत आहे त्या बायाला मिळेल, ज्या बाय का गरिबी परिस्थिती नाजुकी, बोरं आणि सुद्धा ऐपत नाही तरी पण तशाच राहते। आज बिचारे मस्तपैकी चौरंग बिरंग मांडून लक्ष्मीचा फोटो, घट बीट दिवसभर एवढं कष्ट करून हो लक्ष्मीचा उपवास देते आणि लक्ष्मण संध्याकाळी पिऊन येतो, फेकून देईन चौरंग फेकून देईन। काय सेवा करते आज या लक्ष्मी म्हणायच्या? त्यांना नवरा त्या लायकीचा लागत ना। अहो काय सांगावं, एकानं गणपतीला असा नवस केला, गणपती बाप्पा मला अशी बायको मिळू दे, किती टोला जोरात कणून टाकला तरी कणली नाही पाहिजे, मी तुझी मरेपर्यंत चतुर्थी तरी कसाय टोला टाकला तर मी केलं नाही पाहिजे। आणि इकडे एका पुरीना उघड्या डोळ्यानं बायकोला आणताना माणूस पाहिजे। कॉलेजला जाणारी पोरगी ती म्हणली बाया आधी तर मा बापाला वाणी केली एकटी, आणि असा मिळाल्या हो मा बापानं अजून मला 5 बोट लावेल नाही, मा आयुष्यात मी कधी असा मार खायचे। मग ती घरात गेली, गणपती पुढे उभे राहिली, गणपतीला म्हणली गणपती बाप्पा मी मरूस तर तुझ्या चतुर्थ्या करीन, मला असा नवरा मिळू दे का आयुष्यात 5 बोट लावली नाही पाहिजे, फुलावानी मा सांभाळ करणारा मला पती मिळू दे। हिचे निरंकार चतुर्थ्या येणा चतुर्थ्या कबूल केल्या, तिकडे त्यांना चतुर्थ्या कबूल केल्या, पण त्याच्या चतुर्थ्या कशा जिलेबी पाहिली सोडला, गुलाबजाम पाहिली सोडला, आणि हिच्या पुढे तुम्ही 5 पक्वान्न मांडव लाळ येत नव्हती गेला। निरंकार चतुर्थ्या कर्म धर्म सोयागानी हे दोघच नवरा बायको झाली। बाबा बाबा पण काय सांगा, ही पोरगी एवढी सात्विक होती, तो झोपातून उठायच्या आत बाहेर संडाचा डबा भरून ठेवायचे, आथुरणाजवळ उभी राहायची, जागे याचा अंदाज घ्यायचे, गरम पाणी गार पाणी बाथरूम मध्ये काढून ठेवायचे, टावेल अंडरपॅन्ट साबण हजर, शॅम्पू शिक काही मुस्क दगड सगळं हजर बाथरूम मध्ये, आणि पुन्हा आथुरणाजवळ उभी राहायची, कोलगेट आणि ब्रश घेऊन उभी राहायची। तो झोपातून उठल्यावर काय मागन भरूसा नाही, हिनं ठरवलं तो मरच तो मार खायचा नाही, आपणही मार खासारखं वागायचं। काही बाया बळच होऊन मार खात्या, काही बायाला मार खाल्याशिवाय दिवस जात नाही।
काही बाया लय खोडीच्या हातानं मार खाते हातानं लय अवघड. नवरा बाहेरून आल्यावर बाईनं हसलं पाहिजे कधी. तो दमून येऊ खमून येऊ कसा येऊ त्याच्या कामावरचं टेन्शन कमी करायचं काम कोणाच्या हातात आहे? बाईच्या. ते काय लई तप करावं लागत असं काही नाही. नवरा तिकून निसता दिसला ना तुमचं लक्ष सगळ्याचं मागं. नवरा तिकून निसता दिसला कामावून आला घरात पाय दारात पाय काहीच करत नाही. काही मंत्र आहे असं काही नाही. फक्त असं करायचं. काय अवघड किती सोपं आहे. म्हणजे आता नाही का प्रॅक्टिस करू उद्या पण सोपं आहे. काही फार अवघड नाही. नुसतं एवढंच केलं ना दिवसभरात शिनभाग जातो. पण बायाला पुढी जेवढी अवघड आहे ना नवरा तिकून आला काय टेन्शन आहे काही नाही त्याचा तपास नाही. गौरी तरी कमी दुर्घटना अशा दुर्घटना मग ते सापडेल ते हातात घेतात मारित मग फुकट नाही. बाया हातानं मार खात्या. पण काय काय बाया तुम्हाला काय सांगा अशा बारी वागा त्याला नवऱ्याचं बोट तरी लावून घेणार अजिबात नाही. कधीच चापट खाली नाही. काय काय बाया अजून नाही. काय वागणं असेल त्या बायाचं. कोलगेट आणि ब्रश घेऊन उभा इथपर्यंत आपण आलो. तो झोपातून उठला आणि तो जर म्हणला डबडं बरेल का बरेली आता रेडी असल्यावर काला मारी. तो तर सावधच हाणायला कवा इमा कचाट्यात सापडणं कधी चुकीत सापडणं मी कधी लहानी. तो जर म्हणला ना बाहेर नाही जायचं आज मला ब्रश पाहिजे चांगले ऍक्शनचं गेले तर म्हणजे तोंड वाशी. आणि जे सकाळी पेपरला बातमी रात्रीचे बाबा कीर्तनातच गेली. मला बाहेर नाही जायचं ब्रश आहे का हा काय आहे. तो जर म्हणला ना ब्रश मी तिथंच बाथरूम मध्ये करीन पाणी उतरेल का ते काय रेडी. बाथरूम मध्ये गेला टाईल कुठे अंडरपॅन्ट हे काय रेडी आणि शॅम्पूची पुडी हे काय काला मनावर हानी नो. बरेच दिवस तुम्हाला सांगतो तिनं मारूच खाला नाही. एक दिवस तो नवरा त्याच्या मोठ्या इकडे गेला. मोठ्या इकडे तीन तुम्हाला आपल्या आईची वडील जाऊ त्या मोठ्या इकडे गेला. मोठ्याला म्हणला मोठे 20 वर्ष झाले मा लग्नाला माय बायको अजून टोलाच खात नाही. ती मोठे म्हणली बावळाटा मग येऊन मागच माक यायचं ना मग काय जशी हरिपाठ शिकवायला बोलितली. अशा मोठ्या मला सांगा पोत्यात घालून गच्चा बांधून पाटा सोडले म्हणून मागच महाग यायचं ना. तो म्हणला पण आज का वाईना आलो काय सांग तरी कसं काय आयडिया आहे तुझी. ती मोठे म्हणली आयडिया मग आयडियाच अशी ऐक म्हणे काल म्या देवळाली वरून बाजारातून 1 किलो वांगी आणली. हे वांगे घरी घेऊन जाय तिच्या हातात द्यायचे आणि फक्त म्हणायचं मला कामावून आल्या आल्या वांग पाहिजे एवढंच म्हणायचं. पण आयडिया तुला ध्यानात आहे का आयडिया ध्यानात राहू दे. एवढंच म्हणायचं मला कामावून आल्या आल्या काय पाहिजे वांग. पण ह्या बाय कामावून आल्या आल्या तिला म्हणायचं झालं का वांग. तिनं काळं वांग वाढून दिलं उठायचं म्हणायचं हिरवं का नाही केलं का टोल व्हायचं. हा म्हणला भारी आयडिया. यानं घरी वांगे आणले आणि बायकोला म्हणले वांग मला कामावून आल्या पाहिजे गेलं कामावून येऊ. पण हिचे निरंकार चतुर्थीला बुद्धीचा दाताच प्रसन्न म्हणल्यावर काय कमी हो. 14 विद्या 64 कला सगळ्यांचा अधिपती सर्व गणाचा गणपती हो स्थान हृदयात करून ठेवलेलं आहे. हृदयामध्ये स्थानापन्न झालेला आहे. काय कमी तिथे 3 वाजताच गणपती तिला मदत करू लागायला बुद्धी द्यायला तोच. असं कर 4 वांग्याचं काळं कर 4 वांग्याचं भरीत कर आणि 4 वांग्याचं हिरवं कर. तू कर तिनं करून ठेव कम्प्लीट 5 वाजता तो तिकून याचा टाइम आणि पोरग घरात संडासला बसलं. ती म्हणली बरं आहे का आता हे बापाच्या पुढं बाप सवय बेटा याला दम नाही त्याला दम आता भरून राखावा तर पोरग धुवाचं राहत आणि धुवून आणावा तर भरायचं राहत. त्याला दम नाही. गणपतीनं बुद्धी दिली काळजी करू नको याला धुवून आण आणि हे पाठी खाली झाकून ठेव काय अडचण नाही. पाठी खाली ते झाकून ठेवलं आणि पोरग धुवून घरात घुसली नाही तर नवरा म्हणला झालं का वांग
ती म्हणली झालं ना, दिलं वाढून काळ. काळ पाहिल्या पाहिल्याच उठला. काळं केलं का? याच्यापेक्षा हिरवं केलं असतं तर खाल्लं नसतं का? ती म्हणली उठू नका, हाय ना हिरवं. हिरव्याचा एकच घास खाला. तो म्हणला नुसत्या कवळ्या मिरच्या घातल्या, तुझ्या येणं तुझ्या बापांना तुला असं शिकवलं होतं का उठला मारायला? हे काय किती कडसर लागत आहे, खाऊन पाय. याच्यापेक्षा भरीत केलं असतं तर खाल्लं नसतं का? ती म्हणली उठू नका ना, हाय ना भरीत. मग भरीत वाढलं. तो म्हणला मग आता का गु खावा? भक्ती मनापासून जर केली तर देव आपल्यासाठी काही तयार ठेवितो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि या घाद निवाराया. म्हणून पतीची सेवा करताना श्रद्धेनं भावनेनं करा. एवढंच नाही तर धीर जावा सासू सासरे भाया ननंद, सर्वांचे मन जिंकून जी पतीच्या हृदयाची स्वामिनी बनते. ऐका, धीर जावा सासू सासरे भाया ननंद, सर्वांचे मन जिंकून जी पतीच्या हृदयाची स्वामिनी बनते ती पतिव्रता होते. एवढी मोठी पदवी मिळते बाईला. हळूहळू ढाळे ढाळे केतुलिनी एकी वेळी तिने मार्गाची निवडे निश्चित ठाकी. कशाप्रमाणे एखादा माणूस कंपनीत जर रेग्युलर कामाला जाऊ लागला, रेग्युलर खाडा न करता, तर कंपनी त्याला परमानंद करते. आणि एकदा तो कर्मचारी परमानंद झाला कंपनी त्याला कधीच कामावून काढू शकत नाही. ही त्याने मिळवलेली पदवी. तसं लग्न झाल्यापासून तन्मन धनाने श्रद्धेनं भावनेनं काया वाचा मनाने पतीच्या हृदयाची स्वामिनी जर आपल्याला बनता आलं तर ती पतिव्रता होते. आणि पतिव्रता झाली की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतीची सेवा करा, स्वामीचं काम करा, गुरुची भक्ती करा, बापाचं वचन पाळा. हे चारीचे चारी सत्कर्म अभंगाच्या प्रथम चरणात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज सेवापती राहून गेलं. जाऊ द्या राहू द्या. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. 11 वाजून 11 मिनिटं झाली. जवळजवळ 17 झाली वाटत. 11 वाजून 17. वारकरी संप्रदायाचा नियम आहे प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा 7:30. हे ज्याचे त्याचे टायमिंग ठरलेले. पण तरी 11 कुठं वाजले तुम्हाला कळून दिलं? कळून दिलं का? नाही. नाही तर 11 वाज असतो. काही काहीच्या कीर्तनात 11 झोपा होत्या. पण काय एवढे एवढे मुलं पाहणं तिथे टोळा पाहते. एक माणूस झोपेल नाही. एक त्याला बाबाच बंगाली इथे शिकेल लागत. आता मनात आलं मी तुम्हाला एवढ्याला कोंबडं करू शकतो. सोपं नाही.
आता काय सांगावं तुम्हाला, बराच टाइम झाला. एकदा हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, एकदा भजन करा. विठोबा रखुमाई याला काय म्हणतात तुमच्याकडे? कोणत्या कलरची? गुलाबी. सर्वांच्या समोर हातावर घेणार, सर्वांच्या समोर. आणि पेनच आहे तुमच्या माहिती करता सांगतो, इकडे लक्ष द्यावा. आहे ना, पेनच आहे ना. आणि माझ्या पेनची शंका येत असेल तर बसलेल्यापैकी कोणाचा दिला तरी चालेल. या पेन मधून बाहुली बाहेर काढणार, बाहुली हातावर घेणार, ती बाहुली 1.5 मिनिटं गायन करणार. किती मिनिटं? पण गायन लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, भीमसेन जोशी, गोदावरीताई मुंडे, वा वा वा, काय करतं त्यांच्या आवाजात. त्यांच्यापेक्षा काही पटीनं सुंदर आवाज. पण कशी काढतो ती पहा. ती शाल द्या बाबा, तुमच्याकडे अंगावरची शाल द्या, हातवात द्या इकडे. तेव्हा पेन मध्ये सुद्धा काहीच नाही, टोपन मध्ये पाहून घ्या. मधली शंका येत असेल तर सर्वांच्या समोर नळी काढून दाखवतो. खाली बसा, दिसती ना नळी? हे बघा, करणारा मी एकटा आहे. तुमचे किती नजरी, लक्ष ठेवा बारीक. टोपण पहा, बसवलं, द्या इकडे शाल. या शालीत काय आहे का पाहून घ्या. आहे काही? हा, इकडून पहा, दिसतंय काही? नाहीये ना. आता एक काम करायचं, तुम्ही हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, मांड्या नीट घाला, टाईट फाईट, असं लेंबलेवानी बसू नका. एकदम करेक्ट बसले. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. टाळीच्या आवाजात, नामाच्या गजरात या बाहुलीला तुमच्या सर्वांच्या समोर ती काढल्यानंतर हातावर कसं घेतो, सगळे लक्षपूर्वक डोळ्यानं पाहायचं, मुखाने नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळीचा आवाज, टाळी, टाळी वाजवा, टाळी, टाळी जोरात. विठोबा रखुमाई, विठोबा अशा पेन मधून कुठं बावले निघाले. 2 तास झाले महत्वाचं पाहत्या दिसते. जसे उष्णे आणून बसावते. मग आता टाळी बाहुलीसाठी वाजवली का देवासाठी? अख्खं आयुष्य चाललं ना बाहुलीसाठी. देवासाठी कमीत कमी थोडंफार दिवस घालवा, थोडाफार वेळ घालवा. हा, दिने इंद्रिय हात
एवढं शरीर आपल्याला देह फुकट दिलाय, इंद्रिय फुकट दिले, त्याचा वापर जर त्या भगवंताच्या नामचिंतनासाठी जर खर्च होत नसेल तर मिळून उपयोग काय? काय उपयोग? एकानं नाशिक रोडला 1500 रुपयाला छत्री घेतली. केवढ्याला घेतली? 1500. तुमचं लक्ष आहे सगळ्याचं 1500ला. 150 रुपयाला कापड घेतलं, किती झाली? 16.5. छत्री नाशिक रोडला घेतली, निघाला देवळा दिलं पाय 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 पाय. मधून रोडवरून भावे या रोडला लागला आणि जोरदार पाऊस आला. छत्री बागला. इकून वीट गावून एक जण रोडला चालला होता, त्याला पावसात सापडा, तो पाय पाय आणि हा पाय पाय. दोघांची गाठ झाली. हा त्याला म्हणला, रामभाऊ पावसानं आपल्याला दोघायला रस्त्यात सापडा. हा ना राव. हा म्हणला, बघलात काय? तो म्हणला, छत्री. हा त्याला म्हणला, मग उघडायची ना. तो म्हणला, मी एवढा येडा दिसलो, छत्री उघडली नसती. उघडली असती. हा म्हणला, मग उघडली असती पण छत्री वल्ली झाली, मग ती काही देवाऱ्यात ठेवायला घेतली. तिचा जर पावसात उपयोग जर तुझ्या संरक्षणासाठी होत नसेल मग तिला काय अगरबत्ती लावून हळद कुंकू व्हायची. तसं जर याचा हा मिळालेला इंद्रियाचा, मिळालेला अमूल्य किमतीचा हा देव भगवंतानं आपल्याला फुकट दिलाय, याचा वापर जर परमार्थासाठी होत नसेल तर तमाशा त्याला काय तिजोरीत ठेवायची का? तमाशात वापरायचा, पिक्चर साठी, टीव्ही साठी वापरायचंय नाही. टीव्ही नाही याचा उद्धार होणार नाही, तमाशाने याचा उद्धार होणार नाही. सज्जन याचा उद्धार परमार्थानेच होईल. का? देवे दिला देह भजन आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून सज्जनाव त्या भगवंताचं चिंतन करा, भजन करा, परमार्थाचा यथार्थ स्वरूप जाणून परमार्थ करा. 100% आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आणि नाही हे करता आलं तर कमीत कमी एकादशी करा. एकादशी करणारा एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात. एवढी ताकद एकादशी करणाऱ्या. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, हे मे आचरती जना, हे मे आचरती जना, गाती ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन, म्हणून जेवढे जेवढे एकादशी करते ना ते बी ऐका. म्हणजे एकादशी धरतीच नाही ते ऐका. साधी ताकद नाही एकादशी. हो. आणि नाही एकादशी करता आली, नाही करता आली, मी म्हणतो नका करू बर का. पण कमीत कमी मरेपर्यंत सत्य बोला. काय करा? सत्य बोलणारा एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात. मग नाही एकादशी केली तरी चालेल. सत्य बोलणारात एवढी ताकद आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सत्य बोला
आपल्या दुसऱ्या दुःखाहून दुसऱ्याचं दुःख जाणून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, एवढं करा. महत्वाच्या 2-3 ठळक बातम्या सांगून आपला कार्यक्रम संपवायचा. पहिली बातमी, सर्व महिलांनी पदर डोक्यावर घ्या. महिला ऐकलं ना, सोन्यासारख्या बाया तुम्ही पदर डोक्यावर घ्या. पहिली बातमी घेतला. वा वा, बैऱ्या असतील त्यांना सांगा. बैऱ्या हा, मग काय बैऱ्या माणसाला सांगावं लागेल काय चाललंय, काय माहिती. हा घेतला. सगळ्यांना साष्टांग दंडवत. सर्व माझ्या माता भगिनींना त्रिवार वंदन. एवढंच नाही, माझे कोटी कोटी प्रणाम. कोटी वेळेस तुम्हाला जय हरी. परमेश्वराकडे मी एकच प्रार्थना करू इच्छितो तुमच्याबद्दल. परमेश्वरा, या देवळाली गावात कीर्तन मंडपामध्ये आलेल्या परमार्थ प्रेमिक महिला यांनी हा पदर आता जो डोक्यावर घेतला, असा डोक्यावर राहण्याची सुबुद्धी या महिलांना दे रे देवा. ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि असा डोक्यावर राहू द्या. त्याचं कारण, प्रतिभाताई राष्ट्रपती होती, माहिती ना तुम्हाला. प्रतिभाताई राष्ट्रपती होती. आजही प्रतिभाताई का तुम्ही कधी गेले ना, डोक्यावरचा पदर खांद्यावर दिसणार नाही. मग एका भारत देशाच्या राष्ट्रपतींना पदर डोक्यावर घ्यावा, एका भारत देशाच्या राष्ट्रपतींना पदर डोक्यावर घ्यावा आणि भिकारपतींनी पिना करावा. राष्ट्रपती म्हणजे जोक नाही. जिच्या ताब्यात भारत देशाची सत्ता होती, सत्ता असताना तिनं जर ठरवलं उद्या भारत देश बंद, टपरी उघडी राहील. बाय, टपरी उघडी राहील. काय ताकद होती, काय सत्ता होती, पण डोक्यावरचा पदर खांद्यावर येत नव्हता. एवढंच नाही, भवायापर्यंत पदर. प्रतिभाताईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी पहा, पदर डोक्यावर. काय संस्कृती शिका त्यांच्याकडं. झाशीची राणी लक्ष्मीबाई पदर पहा, डोक्यावर. एवढंच नाही, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, मानकोजी शिंदे यांची कन्या, पुढे मल्हारराव होळकरांची सोन झाली, खंडेरावांची पत्नी. सासऱ्याबरोबर युद्धाला जायची. युद्धाला जाताना एका हाताने तलवार चालवायची आणि एका हाताने पदर सावरायची, पण डोक्यावरचा पदर पडून देत नव्हता. संस्कृती शिका. आपल्या इकडे 70-70, 60-60 वयाच्या म्हाताऱ्या बऱ्याच टायमापासून बसल्या, पण डोक्यावर पदरच आहे. शिका त्यांच्याकडे. पण आपला पदर डोक्यावर नाही. अरे ज्या बाईचा पदर, ज्या बाईच्या डोक्यावर पदर, ज्या बाईच्या डोक्यावर पदर तिला नवऱ्याची कदर, ज्या बाईच्या डोक्यावर पदर तिला नवऱ्याची कदर, सासू सासऱ्यांचा करते आदर, तीच तर खरी या इंडिया इनमय मदर. या भारत देशातली खरंच ती संस्कृती आहे. आणि डोक्यावर पदर घेणं हा भारतीय स्त्रीचा धर्म आहे. का आपण आपला धर्म बुडवावा? अरे धर्माबद्दल, धर्मासाठी वेड व्हावं. वेड जसं मुसलमान समाज भूके मरेंगे पण आकड न छोडेंगे, मरतीन पण अल्लाच म्हणतील, अल्लाह अल्लाह म्हणूनच जीव सोडतील. का? धर्मवेडा समाज आहे. धर्माबद्दल प्रेम आहे त्यांना, आपुलकी आहे. धर्म किती मोठा करायचा हे त्यांच्या हातात आहे, मोठा करतायत. पण आपल्याला जर एखाद्याला म्हणलं ना, तुला 500 रुपये देतो आणि तो बापाच्या भर चौकात थोबडी धान हानी, आपला हिंदू हानी, एवढा वाया गेला हिंदू. थोबडी धान म्हणलं ना बापाच्या हानी. एवढंच नाही, आता जर एखाद्याला म्हणलं ना, तुला 1000 रुपये देतो, या बाबाला कीर्तनात घोडा लावी काळ्या दगडावरची सकेत्री. हिंदू हिंदू हिंदूला स्टँड नाही, स्टँड बिगर बुडाचं गाडगे म्हणतो ना त्याला. असं गंमत हिंदूची. अरे धर्मासाठी वेडे व्हा, धर्म टिकवा, धर्माला ग्लानी येऊन देऊ नका. अरे धर्माचे खंडन करू नका. पाषाणी आणि सज्जनावर दगडासारखा धर्म करू नका. अरे भोपळ्यासारखा तरंगला पाहिजे, बुडाला नाही पाहिजे. आणि धर्मासाठी वेडे व्हा, ही सर्वांना माझी विनंती आहे. अरे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा भांग पा नाकाच्या समोर, प्रतिभाताईचा आजही भांग पा नाकाच्या समोर, इंदिरा गांधीचा भांग पा नाकाच्या समोर, जेवढ्या जुन्या म्हाताऱ्या बसले त्यांचा सुद्धा भांग पा तुम्ही नाकाच्या समोर. आणि आपला आडगाव व्हाया औरंगाबाद. आपला पा
प्रतिभाताईचा आजही जाऊन पहा तुम्ही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कपाळाला कुंकूच दिसेल. का बरं तिच्या नवऱ्याला टिकले मिळत नव्हत्या? अहो तिचं एवढा पावर होता, कंपन्याच्या कंपन्या गाड्याच्या गाड्या बंगल्या पुढे आल्या पडल्या असतील. टिकल्या ट्रकाच्या ट्रका. का तुमचेच नवरेले श्रीमंत आहे? जनरल स्टोर मध्ये जाते एवढे एवढे डबे आणि त्या लय लोकपती 5-7 टिकल्याचे डबे आणली म्हणजे लय टाटा फिरलाय का आपण? आणि ती टिकली आपण लावितो. मला सांगा ती सौभाग्यवती तर लय नाही का? हे प्रतिभाताई कशी का? या जुन्या म्हाताऱ्या यांच्या कशी का? ही जागा कोणाची? कोणाची? कुंकाची. तुम्ही कोणाला दिली ती जागा? कोणाला देऊन टाकली? टिकलीला. हा मग तुम्हाला टिकली आवडती म्हणूनच लावी द्या तुम्ही. हा मग कुंकू हे सौभाग्यवतीचं लेण नाही. कोणाचं लेण नाही? सौभाग्यवतीचं लेण आहे. मग लेणं कुंकू लावायची जागा कोणती आहे? ही. मग ही कुंकाची जागा तुम्ही कोणाला दिली? टिकलीला. मग टिकलीवर तुमचं लईच प्रेम आहे ना. मी म्हणत नाही तुम्ही बंद करा, टिकली इड लावा ना. हा इड जागा आहे, इड जागा आहे, इड आहे. नाही तर मागून 2 मेंदूला 2 लावा, पण इड काय लावा? इड कुंकूच लावा. नको करू शृंगार नरदेह मातीला जाना. नको करू शृंगार नरदेह काय बाया म्हणतील आधी चांगला बोलला आणि मागून पिसाळला का काय? हा ना, आधी चांगला देवाचं धर्माचं लई चांगला बोलला ग. काही तर कीर्तन संपल्यावर म्हणाले बसले सॉंग कोण आणलो. हा ना, काय तो म्हणाले बसले पुढच्या वर्षाला अजिबात देऊ नका तारीख. आता मला सांगा हे चुकीचं आहे का सांगितलं ती? ज्या ज्या पुरीनं नांदायला आले कोण पदर घेतला त्या त्या पुरीला भावबंधातले माणसं एकांटी भेटली. ज्या ज्या पुरी नांदायला आल्या कोण पदर टोक्यावर घेतला ना, आपल्या भावबंधकीतले माणसं तिला एकांटी भेटले. आणि एकांटी भेटून काय म्हणले भावबंध माहिती का? भावबंध काय म्हणले माहिती तिला? अक्का लय दिवसाची तुझी भेट घ्यायची होती. काय तू एखादी बहीण आहे का? ती जर म्हणले मीच लहान होते, सगळ्या बहिणी झाली. मग मामबाई नाही, मावळ बहिणी नाही का? हो का दादा काऊन विचारलं? आता काय सांगा बाई, 10 वर्ष कोण पाहतोय तुला. जशी नांदायला आली तसं तो पदर पडेल नाही डोकी. काय तो वागणं, काय तो चालणं, काय तुझं काम. वा वा वा, काय मान मर्यादा, वडील दाखलं सगळं तुझ्याकडून शिकावं. वा वा. म्हणून आमची इच्छा होती की ही पोर कधी भेटेल आणि हिला कवा विचारू. नाही याची सख्खी बहीण भेटली तर मामबहीण मावस बहीण, पण हिच्या खानदानीतली एक कळ एखादी पोर आपल्याला. मग कोणत्या पुरीला विचारलं? जी पाठी शेप टाकून चाली तिला का पदर घेते तिला? कोणत्या पुरीला विचारलं? फुकट नाही, संस्कारात एवढा मोठा फरक आहे. जी बाई चांगली वागली पदर डोक्यावर घेतला तिला 10 बाया 10 माणसं विचारित्या. एक बाई चांगली वागली तिच्या मागे त्याच माहेरच्या 10 पुरी नांदायला आली. एकीनं घर फोडल्यावर त्या गावातला संबंध सुद्धा होत नाही. नको एखाद्या गावाला वरड जर हाणलं, समजा वरड हाणलं आणि ते गाव जर म्हणलं आम्ही गुलाबजाम घालतो आमच्या गावातली पोरगी करा, करशाल? लोक म्हणतील आम्ही मुरुम खातो, पण लोक तुमच्या गावातली नकोच. ही वागणूक पोच पावती. म्हणून जेवढा आपल्याला चांगल्या पद्धतीने संस्कार घरात टिकवता येतील तेवढे टिकवा. चालावे वडिलांची रीत धरोनी त्यांच्या मुलाने तरी, ही परंपरा टिकवा. तेव्हा हात जोडून पाया पडून विनंती करतो, सज्जनाव माझ्या मायबापांनो, बराच टाइम झाला, बरंच बोलण्याजोगत आहे. शेवटची बातमी एकच अशी का गोहत्या, स्त्रीहत्या, बालहत्या. बालहत्या करू नका. मुलीचा गर्भ, मुलाचा गर्भ या दोन्हीमध्ये काहीच बदल नाही. उलट तुम्हाला सांगतो, मुलापेक्षा मुलगी बरी. कशी बरी? मुलगी 2 कुळाचा उद्धार करते.
मुलगी ज्या घरात जन्माला आले त्या घराचा उद्धार करते एक, आणि ज्या घरात नांदायला जाते त्या कुटुंबाचा उद्धार करते, त्या कुळाचा उद्धार करते दोन. मुलगा चांगला वागला तर एकाच कुटुंबाचा उद्धार करतो, एका कुळाचा उद्धार करतो. जर बेकार वागला, वाईट वागला तर जन्माला आला त्याही कुळाचं वाटोळ करतो, आणि ज्या कुळातली पोरगी करून आणतो त्याही कुळाचं वाटोळ करून टाकतो. दोन कुळाचं वाटोळ करतो. म्हणून बालहत्या करू नका. म्हणजे मुलीचा गर्भ गर्भपात, मुलीचा गर्भ गर्भपात. याच्यामुळे त्या खोपातल्या मुली राहिल्याने 30-30, 40-40 वर्षाचे नवरदेव बिगर लग्नाची आहे का पोरायला बायका पार तोंड सोडून बसले. ही कीर्तनात येऊन हजर झाली. ज्यांचे लग्न होईल नाही त्यांचे चेहरे सांगा ना आपण. आणि ज्या बायाला वाटत असेल ना मा पोराचं यंदा लग्न होईल, होणारच नाही. कारण पुरीच कुठे आमच्या भागातले पाथर्डीवरून पुरी आणून राहिले. आता पाथर्डी भीड तिकडून पुरीच कुठे. एक बाई तर मला म्हणे भावा महापौराला 4 ठिकाणचे आलेच नव्हते. तापात उडू नको, आलेच नव्हते का जे आले होते काही चाटा आणली. आणि तुम्हाला सांगतो बायानो, तुम्हाला लय हौस असेल ना लग्न करायची पोराची, लय वरमहीन वर बापवाची, तर नवरा बायकोना घरातल्या घरात मळवट भरायचा. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, घरातल्या वाट्या आपल्या वटीत टाकून घ्यायच्या, नाकात नद घालायचे, झटका आणायचा इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि फक्त म्हणायचं लग्नाला चला, लग्नाला चला, लग्नाला चला. कटाळाला गप मारायचं झोपून घ्यायचं. काय वरमहीन काय आता वर बाप आलाय आता, ज्याला तो मोठेपणा संपला सगळं गेलं. काय होतच नाही तर काय. फक्त एकच काम करा, 2 बोटाची पत्रिका छापायची, 2च बोटाची, एवढी हातभर नाही. आणि पत्रिकेत फक्त एकच वळले की आमचे ज्येष्ठ चिरंजीव म्हसोबाला सोडण्यात येत आहे. म्हसोबाय वाळ आपला पर्याय वाळ जाऊ. आता काय राहिले, आलंच निरंजन डबडा हातात आणि 1 रुपया गोळा करायचा. पलीकडे काय पुरीच नाही. म्हणून तिथं बोर्ड लिहिलाय पहा, पोरगी वाचवा, मुलगी वाचवा. सज्जनाओ, गर्भात असलेल्या मुलीला मारण्याचा निर्णय जे आईबाप घेतात ना, तुम्हाला सांगतो पापाचा मूर्तिमंत पुतळा. साधा तळतळत नाही, साधा शाप नाही द्यायच्या. जो मुलीचा गर्भपात करीन ना त्याच्या 36 कुळाचा नाश होतो. 36 चोक नाही, वाटोळ होऊन जाईल. वाटोळ चांगलं नाही. म्हणून कन्या रत्न येते. अरे कन्या दान करावा, पण कन्या तलवारीची मान घेऊन आणि तलवार घेऊन मान कापू नका तिची. वाचवा, मुलगी वाचवा. जिना मुलगी वाचवली त्याला देश वाचवता आला, देश. तेव्हा सज्जनाओ, हात जोडून पाया पडून विनंती करतो, आई आणि आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या बाबतीत समाज फार वाया गेला. आणि बाबा 5च मिनिटं घेणार तुमचे, जास्त नाही. तुमच्या चेहऱ्याहून कळ सुटलं मला, जास्त नाही घेणार. मला काय आता जे विठ्ठल केलं तरी तेच पाकिट, आणि 1 तासापूर्वी केलं असतं तरी तेच पाकिट, आहे की नाही. धुळ्याहून गाडी सुटली, धुळा नाशिक, धुळा नाशिक, मालेगाव पोहत टपाव बसून आणले तरी पगार तोच, आणि आपटीत आणले तरी पगार तोच, आणि धुळ्याच्या बाहेर आल्या आल्या पलटी करून दिली तरी पगार. मा पाकिटात कोणती खोड होणार आहे, काही कमी होणार आहे का? नाही. पण हात जोडून पाया पडून महत्वाची सूचना आहे. समाज आई वडिलांच्या सेवेच्या बाबतीत वाया गेला, आणि म्हणून पाऊस पाणी याळावा पडा. आणि या बाबतीत कलियुगातल्या सोना पार वाया गेल्या. तुम्हाला सांगतो, राग आला तरी चालून बायाने. जुन्या बाया मरणी मेल्या पण सासू सासऱ्याला पलकड होय म्हणल्या नाही. सासू सासऱ्याच्या आज्ञेत वागल्या, धाकात वागल्या, सासऱ्याने झिट्टी धरून सुना मारल्या, पण माहेर निरूप देत नव्हते. आता सासरा बाजूलाची, सासू बाजूलाची, नवऱ्यानं वर हात केला तरी सुना सहन करते नाही. आत्ताच्या बायका सासू सासरे सांभाळायची हिंमत नाही सुनाई मध्ये. एक बाई तर नवऱ्याला म्हणले, तुमच्या बापाला वेगळं ठेवलं तर बरे, नाही तुम्ही राहायचे काही. माणसानं हाडाच्या काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून संध्याकाळी झोपवते, राख्या रात ठोकत राहत. नवरा म्हणला काय नवरे सुद्धा बायकाला रडू लागायच्या. त्यांना वाटत आधी एक ना दिवा पण भेटत होतं नाही.
बायकोचं ऐकून बाप माडीवर ठेवला आणि अग्निशमक दलाचा घंटा दिला आणि बापाला सांगितलं दादा ताण लागली का घंटा वाजवायचा, भूक लागली का घंटा वाजवायचा, वळवळ करायची नाही. तो बोलवा द्या एवढं तरी बरं. अहो काय सांगा, घंटा वरतीला बांधून आणि बापाला सांगितलं घंटा वाजवल्याशिवाय जागेवर सगळं येणार नाही. घंटा वाजला कसून बैजिनेनं वर जायची, सासरवरची खा गिळा मरा ढोसा उलथान पुचका. कोण म्हणायची? सून. कोणला म्हणायची? सासऱ्याला. काय म्हणायची? खा गिळा मरा ढोसा उलथान पुचका. कोण म्हणायची? सून. कोणला म्हणायची? सासऱ्याला. मी पुन्हा पुन्हा कामून सांगतोय तुमचं पाठ व्हावं म्हणून. परत काही बाया म्हणतील एवढ्या लांबून आला आणि काय काय बोलला आणि काय बोलला बाया, त्या नफरी राहिलो बाया, ते पटापटा बोलला. मग कोण म्हणायची? तेव्हा ही सरल्या का नाही? मग कोण म्हणायची? हा सून. कोणला म्हणायची? सासऱ्याला सुनाना असं म्हणावा का? सगळ्या सांगा म्हणावा का? अवश्य म्हणावा. अवश्य म्हणावा. पण कधी म्हणावा? कधी म्हणावा बाया? कधी म्हणत्या, कधी नाही म्हणू, कधी नाही म्हणू, कधी म्हणावा. मग ऐका, कधी आपल्या आई बापा चढून आणावा, सासू सासऱ्याला घालावा, मग म्हणावा. हाय का याच्यात एखादी बाई तिचा आपण देवळाली चौकात पुतळा बांधू? आई बापा चढून आणून सासू सासऱ्याला घालणारी. अरे हाडाचे काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस ज्या सासू सासऱ्याने केला त्यांना सांभाळा. 5-6 दिवस मुठीत नाक धरून त्या म्हाताऱ्यानं खाल्लं. 5-6 दिवसानं बाबाचा नातू खेळत खेळत वर गेला, घंटात लपून ठेवला. म्हातारं पाणी 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 म्हणून 1:30 वाजताच मेलो. संध्याकाळी मुलगा संध्याकाळी प्रेस वरून आला, कामावून प्रेसवरून, आणि दररोज वर जातो म्हणून गेला. पाहत होतं म्हातारं मरेल. वर पाहत होतं घंटा नाही. रागा रागा खाली आला आणि बायकोला म्हणला घंटा कुठे? म्हातारे मेले. घंटा कुठे? म्हातारे मेलं. ती म्हणली वाजलंच नाही आज घंटा, तर पाहू का आला. तेवढ्यात ते पोरग तिथं वट्ट्याजवळ खेळत होतं. ते पोरग कोणतं? ज्यानं घंटाला पावलं ते पोरग म्हणलं पप्पा पप्पा काय? पप्पा काय? म्हणे घंटा कुठे? म्हणे आहे ना. म्हणे कुठे? म्हणे मेला पण ठेवलाय. का आला? म्हणे मग तुला लागल ना पुन्हा, तुझ्यासाठी जेव लावून ठेवलाय. आपण जर आपल्या आई बापाला त्रास दिला तर 100% पोरं आपला बदला घेतल्याशिवाय राहणार. आणि याच बाबतीत समाज वाया गेला पाहिजे. म्हणून जेवढी आई वडिलांची सेवा करता येईल तेवढी सेवा करा. श्रावण बाळाने आई वडिलांची सेवा केली, भक्त पुंडलिकांना केली, आपणही करा. म्हणून बहिणीचा मुलगा बहिणीला त्रास देत असेल, मामाचा मुलगा मामाला त्रास देत असेल, मावशीचा मुलगा मावशीला त्रास देत असेल, अशा मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावा. मुलांच्या हातून आई वडिलांची सेवा घडावा. आई वडिलांचा शुभ आशीर्वाद मुलांच्या पदरात पडून मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, 100% मुलं आई वडिलांच्या सेवेला लागतील. पोट धरून असाल एवढे विनोद आहे. आणि शेवट रडतील असं सुंदर प्रकारचं प्रबोधन ज्या कॅसेट मध्ये आहे, अशा 16 कॅसेट मी इथं आणल्या आहेत. त्या कॅसेट डिश सीडीला डीव्हीडीला लॅपटॉपला चालतात, चित्रासहित दिसतात आणि आई वडिलांच्या सेवेच्यात आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना संग्रहित करायचं असेल अशा 16 जणांकडे त्या 16 कॅसेट जातील. 16च कॅसेट आहे. तेव्हा ज्यांना नेता येईल त्यांनी जाताना घेऊन जा. 100% तुमची सेवा तुमची मुलं करतील. तुमचा आशीर्वाद तुमच्याच मुलांच्या पदरात पडेल, माझ्या नाही. आणि कल्याण तुमच्याच मुलांचं होईल, माझं नाही. आणि जो वेळ घेतला असेल तो माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. आणि चुकलं असेल, हुकचूक झाली असेल, कमी जादा वेळ झाला असेल, टाळकऱ्यांची माफी. हार्मोनियम वादक, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टीम, पदाधिकारी आणि कर्मचारी जे नोकरीवाले असतील त्यांना टायमाचं बंधन आहे. सगळ्यांची माफी मागतो, जाहीर माफी मागतो, सर्वांच्या समोर कान धरतो आणि पुन्हा एकदा माफी मागतो. तुम्ही मायबाप मेले करू, चुकलं असेल नका काही राग धरू, टाइम झालाच आहे. हे मला मान्य आहे. फक्त माझा एकच असा शब्द आहे का माणूस कामावर गेल्यावर ओव्हर टाइम मागवतो. साहेब माझी परिस्थिती नाजूक आहे, मला ओव्हर टाइम करू द्या. तिथे ओव्हर टाइम मागून घेतो. का? तेवढे 10-5 रुपये, 500, 200, 4-2 हजार वाढते. माझं कुटुंब कसंही चालेल, मला किराणा सुटेल, ओव्हर टाइम करायला द्या हो साहेब, मला द्या. मग तो पगार महिन्यानं मिळतो. ओव्हर टाइमचा कधी मिळतो? महिन्यानं. पण कीर्तन आपलं आज 1.5 तास ज्यादा झालं. किती तास? 1.5 तास. मला सांगा, या जो तुम्ही परमार्थाचा ओव्हर टाइम केला याचा पगार महिन्यानं नाही, मेलेव नाही, ताबडतोब मुखी नाम हाती मोक्ष आणि आयशी साक्ष भूतांची. इथं ताबडतोब मोबदला आहे. तेव्हा प्रत्येक जण घरी जाताना भगवंत तुमच्या पदरात
तो मोबदला टाकूनच तुम्ही घरी घेऊन जाणार आहे. तेव्हा इथं कोणाचं वाईट झालेलं नाही. जरी वेळ गेला असेल पुन्हा माफी मागतो. सगळ्यांचंच कल्याण माझ्या सहित ज्ञानेश्वरा.